मित्रहो नमस्कार। गेल्या 1.5 महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार चर्चा अहो या चर्चेनं राजकीय वातावरण सगळं ढवळून निघालं। खरं तर बघा, या सगळ्या गोष्टीची सुरुवात राज ठाकरे यांनीच केली। त्यांनी पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित केलेला नव्हता। हा उलटे प्रश्न वेगळी उत्तर पण द्यावी लागतात ना। महेश मांजरेकर यांच्या मुलाखतीतून त्यांनी पहिल्यांदा हा मुद्दा मांडला होता। महेश मांजरेकर हे राज ठाकरे यांच्या जवळचे आहेत, त्यामुळे राज ठाकरे यांना नको असलेले प्रश्न तर ते विचारणार नाहीत। राज ठाकरे यांनी युतीचं म्हणजे ठाकरे आणि मनसे यांच्या युतीचं एक पिल्लू सोडून दिलं राजकारणामध्ये, आणि त्यानंतर मात्र ते म्हणजे राज ठाकरे फक्त सगळी गंमत पाहत बसले। अहो एकदा तर ते म्हणाले, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेलेला आहे, म्हणजे मी एकदा बोलून गेलो परत उत्तर द्यायला तिथं जात नाही वगैरे। अहो कुठल्या पातळीला पोहोचू लागलाय आपलं राजकारण। राज ठाकरे यांनी साथ घातली आणि उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला। त्यानंतर दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आनंदात न्हावून निघाले, खुश झाले, समाधानी झाले, प्रचंड आनंदी झाले कार्यकर्ते। भावनिक आहे हो, शिवसेना काय मनसे काय यांचे कार्यकर्ते तसे भावनिक आहेत, तसे साधे भोळे आहेत। महाराष्ट्राची अस्मिता आणि मराठी माणूस यांच्यासाठी या युतीची तयारी आहे असं म्हणणारे राज ठाकरे काल अचानक देवेंद्र फडणवीस यांची गुपचूप भेट घेतात। कार्यकर्त्यांना, मराठी माणसांनाच नाही तर महाराष्ट्राला देखील धक्का बसला। कुणी केली त्यांची ही फसवणूक, कुणी केला त्यांचा असा विश्वासघात? राज ठाकरे यांनी नेमकी कशासाठी ही वातावरण निर्मिती केली होती? बघा, ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहे असं राज ठाकरे यांनीच सांगितलं होतं, आणि आता तेच फडणवीस यांची गुप्त भेट घेतात, बंद दाराच्या आड चर्चा करतात। अहो राजकारणामध्ये विश्वासार्हतेला काही किंमत उरली आहे की नाही? आमदार रोहित पवार म्हणाले, असं झालं तर राज ठाकरे यांचं नाव खराब होईल। हो होईल काय, झालं सुद्धा। कालपासून सोशल मीडियावर काय काय प्रतिक्रिया उमटत आहेत हे पाहिलं तरी राज ठाकरे यांच्या प्रतिमेला केवढा धक्का लागलेला आहे हे सहजपणे लक्षात येतं। बघा, मुळात राज ठाकरे यांना भाजपाला सोडायचं नव्हतं, पण भाजपावर प्रेशर मात्र वाढवायचं होतं आणि त्यातून आपला हेतू साध्य करायचा होता, असंच साधारणपणे या सगळ्या घटनांमधून दिसून येतं। विरोधी पक्षाचे नेते तर हेच बोलत आहेत, पण ज्यांचा पक्षीय राजकारणाशी कसलाही संबंध नाही ते सुद्धा अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया देऊ लागले आहेत। आपले राजकीय डाव साध्य करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या, मराठी माणसांच्या भावनेशी हा खेळ खेळला गेला का? मग कशासाठी ही वातावरण निर्मिती केली गेली? कोण उत्तर कोणी द्यायला हवं ना। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार विचारतात, ठाकरे बंधू एकत्र येणार अशी वातावरण निर्मिती झाली असतानाच राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटत असतील तर वाटाघाटी करण्यासाठीच ती वातावरण निर्मिती झाली होती का? रोहित पवार यांच्यासारखाच प्रश्न अनेकांना पडलेला आहे। लोक खुलेपणानं आता ते बोलतायत सुद्धा। राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्याशी युती करायचीच नव्हती, त्यांना केवळ भाजपावर दबाव वाढवायचा होता, आणि त्यासाठी त्यांनी हे युतीचं एक पिल्लू राजकारणामध्ये सोडून दिलेलं होतं असं आता म्हटलं जाऊ लागलंय। इकडे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले, त्यांच्या मनोमिलन झालं, उद्धव राज यांचे एकत्रित फोटो असलेले बॅनर झळकले। तिकडं मात्र देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हॉटेलच्या बंद दाराआड एकत्र भेटले। यांच्या राजकारणासाठी मराठी माणसांच्या भावनेशी खेळलं गेलं, खेळ खेळला गेला। भलेही त्यांना वाटलं असेल आपण खूप राजकीय चतुर आहोत, हुशार आहोत, धूर्त आहोत, धोरणी आहोत, पण आता यांच्या शब्दावर कोणी विश्वास ठेवेल का हो? यापुढे कोणी विश्वास ठेवेल का तुम्ही सांगा। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।